हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 2, मंदिर होवो घराघराचे, याचा भाग 9. माझ्या वडिलांचा वैद्यकीय व्यवसाय मी अत्यंत आवडीनं स्वीकारला. माझ्या मुलांनीही तो व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती. दोघंही बुद्धिमान आहेत. पुण्यासारख्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी टिळक रोड आणि मंडईजवळ माझे 2 दवाखाने होते. माझ्या पश्चात माझ्याबरोबर त्यांनी हा पवित्र व्यवसाय सेवाभावानं आणि उपजीविकेचं साधन म्हणून निवडावा म्हणून मी लहानपणापासून त्यांच्या अभ्यासाकडे स्वतः लक्ष पुरवलं. त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून जपलं. त्यांचं खाणंपिणं, छंद याकडे लक्ष ठेवलं. FYच्या परीक्षेत मंजिरीला पुरेसे मार्क मिळाले नाहीत म्हणून मेडिकलला प्रवेश मिळाला नाही. निरनिराळ्या ठिकाणी प्रयत्न केले. त्याचा मानसिक ताण येऊन ती आजारी पडली. कधी नाही तो तिला दम्याचा अटॅक आला. डॉक्टरांचं म्हणणं हा मानसिक तणावाचा परिणाम आहे. शेवटी मी म्हटलं, तुला हवं ते शिक्षण घे, माझा आग्रह नाही. हळूहळू तिची प्रकृती सुधारली. ती इंग्रजी विषय घेऊन BA झाली. पुढे तिनं LLBची परीक्षा दिली. मिलिंदही हुशार, स्कॉलरशिपवर शिकत होता. त्यालाही 12वीला मेडिकल कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक तेवढे मार्क्स मिळाले नाहीत. म्हणून तो मायक्रोबायोलॉजीला गेला. BSc MSc करीत पुढे PhD झाला. मग लक्षात आलं की त्या दोघांनाही मेडिकलकडे जायचंच नव्हतं. माझा आग्रह होता. पण यावरून मला प्रकर्षानं हे जाणवलं की आईवडिलांनी आपल्या मुलांवर त्यांनी अमुकच शिक्षण घ्यावं असा दबाव आणू नये. त्यांची आवड निवड, पात्रता याचा विचार करून काही पर्याय त्यांच्यापुढे ठेवून त्यांना निवडीचं स्वातंत्र्य द्यावं. त्यांनी निवडलेल्या शिक्षणात तो प्रगती करतो की नाही हे पाहून त्याला उत्तेजन द्यावं. त्याच्याशी मोकळा संवाद असावा. मिलिंदाचा पिंड संशोधकाचा, अफाट वाचन, चिंतन, काहीतरी नवीन करण्याची इच्छा यातून त्यानं ॲनोरोबिक जारचं संशोधन केलं. त्यात त्याला पारखे पारितोषिक मिळालं. पण त्याचा व्यवसाय म्हणून तो पुढे आणण्याचं काम मंजिरीनं केलं आणि मंजिरी आणि तिच्या यजमानांनी आपल्या धंद्याला प्रारंभ केला. दोघाही मुलांनी आपापल्या क्षेत्रात चांगली प्रगती केली. मंजिरी आणि मिलिंद या दोघांनी आपले विवाह आपणच ठरवल्यानं मला त्यांच्यासाठी वर वधू शोधण्याचा प्रश्नच आला नाही. त्यासाठी वेळ खर्ची पडला नाही. शिवाय हे दोन्ही विवाह घरीच आवश्यक त्या धार्मिक विधींसहित पार पडले. लग्नाच्या वेळी दोन्ही बाजूंची मिळून 30-40 मंडळी. हे सर्वांना मान्य होतं. एका लग्नासाठी अफाट खर्च करून मंडळी जमवणं, महिनाभर वेळ घालवणं, देणीघेणी हे सर्व वर्ज्य करून ते पैसे त्या मुलांसाठी ठेवणं हेच मला जास्त संयुक्तिक वाटतं. त्याच विचारानं दोन्ही विवाह व्यवस्थित पार पडले. दोघांनाही एक कन्यारत्न झालं. मंजिरीचे यजमान श्रीयुत दिलीप चुनेकर 1996 अपघातात जागीच निधन पावले. त्यांच्या पश्चात त्या दोघांनी स्वकष्टानं शून्यातून उभारलेला व्यवसाय आता मंजिरी पाहत आहे. तीही कर्तबगार, धडाडीची स्त्री आहे. एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून तिनं नावलौकिक पुरस्कार मिळवलेत. मंजिरीची कन्या चिरंजीव क्षितिजा हिचा विवाह देखील 1999 घरच्या घरी अगदी साध्या समारंभात पार पडला. तिच्या व्यवसायात तिची कन्या क्षितिजा आणि जावई तरंग हे दोघे तिला मदत करतात. मंजिरी आणि मिलिंद दोघंही आपापल्या विषयात तज्ज्ञ आहेत. त्यांनी नावलौकिक चांगला मिळवलाय. दोघंही स्वावलंबी, स्वकर्तव्यदक्ष असून इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीनं अखंड कार्यरत असतात. अभिमान वाटावा अशी दोन्ही मुलं आहेत. तोही एक आनंद आहे.
ही सर्व परमेश्वराची कृपा आहे. आईवडिलांनी मुलांवर सुसंस्कार केले तरी त्यांनी ते ग्रहण केले पाहिजेत, टिकवले पाहिजेत, वर्धिष्णू केले पाहिजेत. चांगली मुलं निपजणं हे आईवडिलांचं परमभाग्य असतं. ते भाग्य मला मिळालं आहे, म्हणून अंतकाळी मी त्याही बाजूनं आनंदात आहे. मंजिरीचा विवाह 1975 झाला. मुहूर्ताच्या वेळी स्वामीजी आणि सौ सरलाताई दोघंही उपस्थित होते. वधूला तिच्या मामानं आणून लग्नाला उभी करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे स्वामीजी स्वतः मंजिरीला आतील खोलीतून बाहेरच्या खोलीत घेऊन आले, कारण ते माझे ज्येष्ठ गुरुबंधू होते. अक्षता पडल्या. दुपारच्या भोजनाला स्वामीजींना येणं शक्य नव्हतं, म्हणून स्वयंपाक झाल्यावर डबा भरून तो प्रथम स्वामीजींकडे पाठवण्यात आला. नंतर सर्वांची पानं वाढली. दुसरे दिवशी मी स्वामीजींच्या दुकानात नेहमीप्रमाणे गेल्यावर स्वामीजी म्हणाले, काल तुमच्याकडून जेवणाचा डबा आलेला पाहून सरलाताईंची आई म्हणाली, सुषमाताईंकडून डबा आला, त्यात खीर पुरण सर्व आलं आहे. त्यावर मी तिला म्हटलं, त्यांनी तो नैवेद्य म्हणून पाठवला आहे ना, म्हणून त्यात सर्व आलं आहे. माझ्या मनातील भावच स्वामीजींनी व्यक्त केला होता. माझे डोळे भरून आले. त्यानंतर जेव्हा कधी आमच्या घरी काही विशेष प्रसंग असे, तेव्हा स्वयंपाक झाला की प्रथम डबा नैवेद्य म्हणून स्वामीजींच्या घरी पाठवला जाई, मग इतरांचं भोजन. त्यामध्ये हाच भाव असे. 1976 मंजिरीच्या कन्येचा क्षितिजाचा बारशाचा प्रसंग, अण्णांचा 61चा समारंभ हे माझ्या स्मरणात असलेले प्रसंग आहेत. आज इथेच थांबूया. यानंतरचा 10वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.